गोवन हॉटपॉट मी का म्हणतोय हे तुम्हाला कळेलच, पण त्याआधी साहित्य काय काय घेतलं ते पाहून घेऊ. साहित्यामध्ये आपण घेतलेला एक कांदा जो उभा चिरून घेतलेला आहे, नंतर नारळाचं दूध, तसंच लाल मिरचीची पेस्ट जी पहिल्या रेसिपीमध्ये सुद्धा आपण बनवली होती तशीच, जिरपूड, नंतर रेड विनेगर, त्याचबरोबर आपण घेतली बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेलं लसूण, हळद, थोडंसं मीठ, नंतर कोथिंबीर, आणि आपण ज्याचा हॉटपॉट बनवणार आहोत तो मासा म्हणजे मोरी किंवा शाक. आपण या माशाचं हॉटपॉट बनवणार आहोत. खरं तर हॉटपॉट म्हटलं की तुम्हाला लक्षात येत असेल ते म्हणजे एका मोठ्या भांड्यामध्ये स्टॉक असतं आणि वेगवेगळे त्याच्यामध्ये मीट्स असतात, जसं चिकन, मटण, पोक, बीफ यासारखं मीट्स असतात आणि ते सूप उकळत राहत असतं. प्रत्येकजण म्हणजे त्या भांड्याच्या भोवताली सगळेजण बसतात आणि आपापल्या कपमध्ये ते सूप काढून घेतात आणि नंतर त्याच्यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स आपण ॲड करतो त्या इन्ग्रेडियंट्सचा स्वाद त्या स्टॉकमध्ये उतरतो आणि मग ते सूप पितात, नूडल्सबरोबर खातात. तर ह्या डिशपासून इन्स्पायर होऊन मी फक्त गोवन हॉटपॉट ही डिश माझ्या लक्षात आलेली आहे. ह्याच्यामध्ये मी फक्त गोवन फिश जो आहे, जो खूप पॉप्युलर आहे गोव्यात, बऱ्याच ठिकाणी लोक वापरतात, तो म्हणजे शाक किंवा मोरी, हा मासा वापरून आपण हा हॉटपॉट बनवायचा आहे. गोवन हॉटपॉट करता मी इकडे कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल घालून ठेवलेलं आहे. आपल्याला आता ह्याची डिश बनवायची आहे, हॉटपॉट बनवायचं आहे. हॉटपॉट बनवण्याकरता आपल्याला एक प्रकारचं सूप आपण बनवतो. ते सूप बनवण्याला आधी या तेलामध्ये आपण कांदा परतून घेऊ. चांगला उभा चिरलेला कांदा आहे. बेसिकली ह्याचा फ्लेवर्स आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. आपण याचा भाज्या वापरणार आहोत, कांदा, आलं, लसूण, नंतर जिरपूड, मिरची, या सगळ्याचे फ्लेवर्स आपल्याला या सूपमध्ये आपल्याला हवेत. सो आणि नंतर मेन जी फ्लेवर आपल्याला टेस्ट आपल्याला मिळणार आहे ती या मोरी माशाकडनं. याचं स्किन मी काढून घेतलेलं आहे, फक्त होल फिश ठेवलेला आहे मी. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे लसूण. छान फ्लेवर्स हव्यात आपल्याला, त्यामुळे लसूण घातली मी आणि थोडंसं आलं त्याच्यामध्ये घालणार आहे आणि थोड्या वेळ हे परतत ठेवणार आहे. लाल मिरचीची पेस्ट आपण याच्यामध्ये वापरणार आहोत. बेडगी लाल मिरचीची पेस्ट आहे, त्यामुळे रंगाला पण छान दिसेल आणि चवीला मात्र खूप तिखट आपल्याला लागणार नाही. फर्स्ट क्लास. आता याच्यातलं एक ट्विस्ट किंवा मी म्हणेन की जो हॉटपॉट बनवण्याकरता जी एक स्टेप आहे, रिक्वायरमेंट आहे, ती आपण आता याच्यामध्ये ॲड करणार आहोत. ते म्हणजे इथे जे रेड विनेगर मी ठेवलेलं आहे, मॉल्ट विनेगर, ते विनेगर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. त्याला आंबटपणा येणार आहे, पण त्याचा जो आंबटपणा जो आहे, एक्सेस आंबटपणा आपण घालून टाकणार आहोत, कारण त्याच्यामध्ये ते इव्हॅपोरेट होऊन देणार आहे आपण. तर विनेगर इव्हॅपोरेट झालेलं आहे आणि या विनेगरमुळे या कांदा, आलं, लसणाच्या फ्लेवर्स एकत्र येणार आहेत आणि एकत्र राहणार आहेत त्या. सो विनेगरमुळे ती मदत होते. हीच मदत तुम्हाला फेणीमुळे सुद्धा होईल, फक्त कुकिंगमध्ये. ओके, मी दुसरं काही म्हणत नाही आहे. कुकिंग आपलं हे छान झालं आहे. आता हा मसाला जो आपण बनवला आहे क्लास झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं पाणी सुरुवातीला. आपण याच्यामध्ये पाणी घातलं. सो ही झाली आपली ग्रेव्ही म्हणा किंवा पातळ आपण ठेवणार आहोत, त्यामुळे आपण आपला एक प्रकारचा स्टॉक आपण तयार करतोय. सो दिस इज इट. व्हेरी नाईस. आता हे जे फिश आहे ते फिश आपण ह्याच्यामध्ये प्लेस करणार आहोत. असंच्या असं मी कट नाही करणार आहे, असंच्या असं त्याच्यामध्ये ठेवणार आहे. हे फिश आपण शिजवून घेणार आहोत त्याच्यामध्येच डायरेक्टली. आता आपण डायरेक्ट मासा ह्याच्यामध्ये घातलेला आहे. मोरी आहे ही, शाक सूप. सो एक प्रकारचं शाक सूप आपण तयार करतोय. त्याच्यामध्ये आपल्याला आता घालायची थोडीशी ही हळद आणि चवीला मीठ. त्याचा आंबटपणा विनेगरचा ह्याच्यामध्ये उतरलेलाच आहे. आपल्याला फक्त आता ह्याच्यामध्ये फक्त चवीला मीठ आणि आपली ग्रेव्ही आता तयार झालेली आहे. फक्त याच्यामध्ये एक महत्त्वाचं इन्ग्रेडियंट राहिलं आहे, ते म्हणजे नारळाचं दूध. ते नारळाचं दूध मी ह्याच्यामध्ये घालतो. वा, आपण हे शिजत ठेवूया थोड्या वेळ. क्लास करी दिसतीये, पण आपण हे सूप सारखं सर्व करणार आहोत, पातळ सर्व करणार आहोत. सो ट्रूली युनिक. तर या अशा छोट्याशा कढईमध्ये असा हा फिश शिजत ठेवायचा. त्याच्याबरोबर एका बोलमध्ये ही करी घ्यायची, फिशचा एक पीस काढून घ्यायचा आणि मस्त पराठा किंवा राईस त्याच्याबरोबर हे खायचं. गोवन हॉटपॉट आपलं तयार होईल आणि
हा एक्सपिरियन्स ॲज अ फुल टाईम मील सुद्धा खूप छान आहे. संध्याकाळी काहीतरी लाईट खावंसं वाटलं तर ही फिश सूप आणि त्याच्याबरोबर एखादा पराठा किंवा राईस. आय थिंक त्याच्यानंतर दुसरं काही खायची गरज नाही आहे. पण आत्ता मात्र गरज आहे तुम्हाला, ते म्हणजे ह्याचं साहित्य आणि कृती लिहून घ्यायची. प्लीज तुम्ही लिहून घ्या आणि मी ह्याची खायची तयारी करून घेतो. गोवन हॉटपॉट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उभा चिरलेला कांदा, नारळाचं दूध, लाल सुक्या मिरचीची पेस्ट, जिरं, ब्राऊन व्हिनेगर, आलं, लसूण, हळद, मीठ, कोथिंबीर आणि स्किन काढलेला अख्खा मोरी मासा. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये उभा चिरलेला कांदा, लसूण आणि आलं परतून घ्यावं. या मिश्रणात लाल मिरची पेस्ट, ब्राऊन व्हिनेगर, पाणी आणि अख्खा मोरी मासा घालून मिश्रण उकळवून घ्यावं. त्यामध्ये हळद, मीठ, नारळाचं दूध, कोथिंबीर आणि पाणी घालून उकळवून डिश सर्व्ह करावी.